नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, लाडकी बहीण योजना आता हे चर्चेचा विषय आहे। त्यात सरकारने लाडक्या बहिणींसाठी नवीन निकष आणले आहेत, म्हणजेच की आता सर्व अर्जांची पुन्हा तपासणी होणार। नंतर त्यातील ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा अधिक असेल अशा महिला अपात्र ठरतील। तसेच दुसरी अट म्हणजे ज्या महिलांचे पती आयकर भरतात अशांना हप्ता मिळणार नाही। एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी जर अर्ज केले असतील तर अशा महिला अपात्र होणार। विधवा निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला असतात त्यांना पैसे बंद होणार आणि अर्जदाराच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल तर अशा महिलांना हप्ता मिळणार नाही आहे। अर्जदार जर सरकारी कर्मचारी किंवा सेवानिवृत्ती वेतन घेणारा असेल तर अशा महिलांना देखील हप्ता मिळणार नाही आहे। हे सर्व नियम व अटी लावून 50% पेक्षा जास्त महिला या योजनेतून बाहेर पडणार। लाडक्या बहिणींसाठी सरकारने 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली होती, पण ते केव्हा मिळू? ती लाडक्या बहिणींना 2100 रुपये हे फेब्रुवारी-मार्चच्या हिवाळी अधिवेशनानंतरच मिळतील असे अंदाज वर्तवले जात आहे। मित्रांनो, महायुती सरकारने लाडकी बहीण योजना ही इलेक्शनच्या वेळेस असल्यामुळे अर्जाची पडताळणी न करता, कागदपत्र न तपासता महिलांना सरसकट पैसे दिले, कारण की सरकारला लाडक्या बहिणींना नाराज करायचे नव्हते। पण आता सरकार सर्व अर्जांची तपासणी करत आहे। पडताळणी करून त्याच्यातील जे महिला पात्र ठरतील त्यांनाच पुढे हा हप्ता मिळणार आहे आणि ज्या अपात्र ठरतील अशांना हप्ता मिळणार नाही आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनाविषयी जर नवीन अपडेट जर तुम्हाला पाहायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।